ग्रामपंचायतीनं कागदपत्र न दिल्याने टाकीचं काम रखडलं. प्रशासनाच्या अहवालातून समोर. एबीपी माझाच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग. पंप सुरू करण्यासाठी सोलर पॅनल बसवण्याचं काम सुरू. यवतमाळमध्ये पाणी भरण्यासाठी गेलेल्या 12 वर्षीय मुलीचा नदीत बुडून मृत्यू. पाईपलाईन नसून पाणी नाही, हँडपंपही धूळ खात. एबीपी माझानं फोडली भाषा. बीडच्या सनगावमधील वकील महिलेला सरपंचासह 10 जणांकडून अमानुष मारहाण. मंदिरातील लाऊडस्पीकर विरोधात तक्रार केल्यानं गुंडगिरी. 10 जणांवर गुन्हा दाखल. तनिषा भिसेंना 4 ते 5 दिवस इंदिरा आयव्हीएफ मध्येच ठेवणं चुकीचं होतं. ससून रुग्णालयाच्या चौकशीत महत्त्वाचा निष्कर्ष. भिसे कुटुंबियांचा इंदिरा आयव्हीएफवर ठपका. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉक्टर सुश्रुत घैसास यांची भूमिका होती. काय भूमिका होती ते स्पष्ट करा. अहवाल दिल्यावर ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीला पोलिसांची विनंती. निधी वाटपावरून महायुतीमध्ये पुन्हा मोठा तणाव. भाजपच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी अतुल सावेंना पत्र लिहित मंजूर केलेली कामं रद्द करण्याची केली मागणी. हिंदी विषयाच्या सक्तीविरोधात मनसेचं आंदोलन. मुंबई आणि पुण्यात मनसैनिकांकडून हिंदी सक्तीच्या JRची होळी. मराठी जागर परिषद ठरवण्याचे राज ठाकरेंचे आदेश. राज्यात विकास कामांसाठी 5 लाख झाडांची कत्तल होणार. आदित्य ठाकरेंचा आरोप. भाजप महाराष्ट्राचं वाळवंट करणार अशी टीका. मुंबईत पाण्यासाठीची आंदोलनं सुरूच ठेवण्याचा इशारा. बीडचा निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी. अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. बडतर्फीचीही कारवाई. अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार. आरोग्य खात्याचा महत्त्वाचा निर्णय. तर रुग्णालयांची माहिती. बेडची उपलब्धता आणि तक्रारीसाठी स्वतंत्र मोबाईल ॲप. पुढील 2 दिवस मराठवाडा आणि विदर्भात तापमान वाढीचा अंदाज. अकोल्यात आज सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचं पुण्यातील बालेवाडीत वितरण. अविनाश साबळे, यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड यांच्यासह 159 क्रीडापटूंचा गौरव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.